जाईल ती अर्थातच अबूकडे. डीजे धन्यवाद. डीजे स्पीडअप करायचं आहे. स्वर्णिका 11 नवखार संघ विनंती असेल अजून एक आपल्याला सामना खेळवायचा आहे. तुमचे प्रमुख 4 गोलंदाज रेडी ठेवायचे आहेत. शॉर्टेस्ट टीम मीटिंग घ्यायचे आहेत. विनंती करते वारंवार तुम्हाला. गोलंदाजीमध्ये चेंजेस होतात. पॉवर प्लेचा दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्ग केतन लेफ्ट हँड ओव्हर दी विकेटने अबूसाठी. यावेळी मात्र चेंडू भिरकावून दिला. स्क्वेअर लाईक मिड विकेट बाउंड्री लाईन बाहेर. हा दणदणीत षटकार. डीजे पहिला चेंडूवर षटकार आल्यानंतर फिल्डिंगमध्ये चेंजेस होत आहेत. यावेळी मात्र आपण पाहतोय फिल्डिंगमध्ये चेंजेस पाहायला मिळतात. शॉर्ट कव्हर, शॉर्ट पॉईंट, त्यानंतर शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग अशी फिल्डिंगची सजावट असताना अबू पुन्हा एकदा हा चेंडू वेल लेफ्ट करतोय. परंतु पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा करत असताना पंच क्रिकेट नियमावली नियम क्रमांक 22 अप्लाय करताना पाहायला मिळतात. अतिरिक्त धावसंख्या 1 ने वाढ झाल्यानंतर धावसंख्या पोहोचते 22 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर मनसे बैरिदे बैरीचा बडा संघ फलंदाजीच्या भूमिकेत पाहायला मिळतोय आणि गोलंदाजीच्या भूमिकेत अर्थातच स्वर्णिका 11 नवखार संघ. एका बाजूला अक्षय म्हात्रे, एका बाजूला अक्षय पाटील. मोन्या आणि आबू यांच्यातील धुंद्व युद्ध आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय खराब पद्धतीचा चेंडू. पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा करत असताना पंच जय पवार जमिनीला दोन्ही हात समांतर करून इशारा करतात की हा चेंडू स्क्वेअर आहे, चेंडू वाईड आहे. अतिरिक्त धावसंख्येत पुन्हा एकदा 1 ने वाढ होते. यावेळी आपण पुन्हा एकदा पाहतोय 38 सर्कलच्या बाहेर पाहिलं तर डीप एक्स्ट्रा कव्हर आहे, त्यानंतर डीप मिड विकेट आहे आणि डीप स्क्वेअर लेग अशी फिल्डिंग सजावट. यावेळी आपण पाहतोय फिल्डिंग कॅचचा चान्स आहे. अबूची विकेट गायब झाले. अबू इज गॉन बॅक टू द पवेलियन. बिग अपसेट फॉर हिम. डीजे धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. यावेळी आपण पाहिलं तर अबूने 8 चेंडूमध्ये 21 धावा करून तो बाद झाला. खऱ्या अर्थाने गती परिवर्तन या चेंडू मागे पाहायला मिळाला. गोडले स्पॉटवरचा चेंडू थोडासा आउटस्विंगर पद्धतीचा पाहायला मिळाला आणि अबूने जेव्हा चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता, शॉर्ट स्क्वेअर लेगचा फिल्डर चेंडू खाली आला आणि अचूकरित्या चेंडूला पकडलं आणि अर्थातच बाद केला अबूला. अबूची विकेट गारद झाल्यानंतर प्रेक्षक थोडीशी निराश पाहायला मिळतात. ज्या अबूच्या बॅटमधून या KPL मध्ये खूप सारे षटकार चौकार पाहायला मिळाले, धावा पाहायला मिळाल्या, तो अबू आता बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय अनिश. ज्या अनिशच्या माध्यमातून कंजूस षटक हाताळण्याचं एक इतिहास या खारीपाट प्रीमियर लीग पर्व दुसरेमध्ये पाहायला मिळाला. तो अनिश आता फलंदाजीसाठी मैदानात दाखल झालाय. मुलटा बागदांडा गावचा खेळाडू यावेळी मात्र परिचय पाडा गावाच्या संघातून यावेळी मात्र खेळताना पाहायला मिळतोय. पहिला चेंडूला सन्मान दिला. गोल्डन स्पॉटवरचा चेंडू थोडासा आउटस्विंगर पद्धतीचा पाहायला मिळाला आणि अर्थातच बॅक टू द बॉलर चेंडू गेलेला हा निर्धाव पद्धतीचा चेंडू. नवीन फलंदाज अनिश आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर रोशन अजूनही या सामन्यामध्ये एकही चेंडू खेळलेला नाहीये. केतनचा विचार केला तर अर्थातच अमरशक्ती खारपेडांबे या स्पर्धेमध्ये गेल्या वर्षीच्या मोसमामध्ये झालेल्या या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा किताब पटकावलेला हा गोलंदाज केतन पाटील. मोठा फटका खेचून खेळण्याचा प्रयत्न. रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट. चेंडू सीमारेषेपर्यंत जातोय आणि यावेळी मात्र चेंडू सीमारेषा काढतोय 4 धावांसाठी.
धन्यवाद धन्यवाद डीजे. विशाल राणे मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच इथे उपस्थित झाला आहे. मी सन्माननीय कीर्तिशेठ शहा यांना विनंती करतोय की सन्मान चिन्ह देऊन विशाल राणेचा तुम्ही गौरव करायचा आहे. यावेळी मात्र पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला मोठा फटका घेण्याचा जरूर प्रयत्न केला. लास्ट जेव्हा फिल्डिंगचं प्रदर्शन त्या दिशेला आपल्याला फिल्डरच्या माध्यमातून पाहायला मिळाला संकेत. अर्थातच रांजणकर गावचा हा खेळाडू लास्ट जेव्हा फिल्डिंगचं प्रदर्शन करतो टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे या खेळाडूसाठी. डीजे हॅलो हॅलो कीर्तिशेठ शहा यांना विनंती करतोय की विशाल राणेचा तुम्ही सन्मान करायचा आहे. मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यायचा आहे विशाल राणेसाठी. यावेळी आपण पाहिलं लास्ट जेव्हा फिल्डिंगचं प्रदर्शन बॅकवर्ड स्क्रोल लेग लॉंग लेगच्या दिशेला पाहायला मिळालं. तत्पूर्वी आपण पाहतोय रोशन इज ऑन अ स्ट्राईक आणि त्याच्या समोर गोलंदाज आहे तो केतन. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी मला विकेट किपरच्या झोळीत चेंडू जातोय. विकेटचा बटन होते. रोशन इज गॉन बॅक टू दी पवेलियन. बिग अप सेट फॉर हिम डीजे. धन्यवाद डीजे. कीर्तिशेठ शहा यांच्या माध्यमातून विशाल राणे मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याला सन्मान चिन्ह देऊन इथे सन्मानित करण्यात येत आहे तो प्रसंग कॅमेरामध्ये टिपत आहेत अर्थातच महेंद्रजी म्हात्रे. तत्पूर्वी आपण वळणार आहोत स्कोरकडे. ज्यावेळी 28 धावसंख्या आणि 2 विकेटच्या मोबदल्यात 2 षटक समाप्तीनंतर अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. अबूची विकेट पडली त्यानंतर रोशन सुद्धा स्वस्त्यात बाद झाला. त्यानंतर मधल्या फळीमध्ये फलंदाजी करण्यासाठी प्रणय येते. प्रणय एक अनुभवी अर्थातच तरुण खेळाडू आहे. बॉक्स क्रिकेटचा माहीर असलेला हा प्रणय कशा पद्धतीने फलंदाजी करेल जेव्हा अबू बाद झालाय त्याच्या समवेत आपल्याला पाहायला मिळेल अनिश ज्याच्या माध्यमातून एक आधुनिक पद्धतीचे शॉट पाहायला मिळतील. परंतु कशा पद्धतीने गोलंदाजी असेल मोन्याची ही पाहण्यायोग्य असेल. तत्पूर्वी आपण पाहतोय वैयक्तिक दुसरं षटक संघासाठी तिसरं षटक घेऊन आलाय मोन्या. पॉवर प्लेची 2 षटकं समाप्त झाल्यानंतर फिल्डिंगची सजावट आपण पाहतोय. शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट लेग शॉर्ट स्क्वेअर लेग अशी फिल्डिंगची सजावट. त्यानंतर शॉर्ट कव्हर अशी फिल्डिंगची सजावट आहे. त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑन मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेग. यावेळी मात्र हेलिकॉप्टर पद्धतीचा शॉट पाहायला मिळाला. कार्पेटच्या सारे मिड विकेट शेतात चेंडू जातोय आणि तोपर्यंत या चेंडू मागे मिळते ती एक धाव. डीजे हॅलो 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 धन्यवाद. वळणार आहोत पुन्हा एकदा मॅचकडे. यावेळी आपण पाहिलं तर मोन्या वैयक्तिक दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळते. पुन्हा एकदा मोन्या चेंडू घेऊन प्रणयसाठी. फुलटॉस पद्धतीचा चेंडू यावेळी मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेला ट्रॅव्हल झालाय. चेंडू सीमा रेखा पार होतोय. 9+4 4 धावा डीजे. धन्यवाद डीजे. हॅलो 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 नो चेंडू नाहीये. ओके नो कॅन्सल करा. या चेंडूवर मिळतात ते 4 धावा. फुलटॉस पद्धतीचा चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या मध्ये चेंडू गेला आणि या चेंडूवर मिळाल्या त्या 4 धावा. 33 धावसंख्या स्कोरबोर्डवर पाहायला मिळते. मोन्या यावेळी कमबॅकिंग डिलिव्हरी टाकण्याच्या हेतूने पाहायला मिळते. मोठा फटका घेऊन खेळण्याचा प्रयत्न शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न केला होता. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू यावेळी मात्र विकेट किपर साही भगत अर्थात संघ मालकांच्या हातात जातोय. निर्धाव पद्धतीचा चेंडू. मोन्याच्या या चेंडूचा विचार केला तर अर्थात शॉर्ट ऑफ गुणली स्वरूपाचा चेंडू थोडीशी उसळी घेतोय आणि विकेट किपरच्या हातात जातोय. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 33 धावसंख्या 2 विकेटच्या मोबदल्यात अशा पद्धतीचे धावफलक आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा मोन्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. प्रणयने जरूर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चेंडू येतोय. तोपर्यंत आपण पाहिलं तर तेजस चेंडू खाली येते. 1 पॉइंट चेंडूला फेल करतोय.
करतोय आणि सुपूर्द करतोय अर्थातच विकेट किपर साई भगतच्या हातामध्ये, तो थोडासा फंबल होतोय आणि या चेंडूवर मिळतात त्या 3 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. क्रिकेटमध्ये एक रन काढणं सुद्धा खूप कठीण असतं, कारण आपल्याला जे 22 यार्डचं विकेट असतं तोपर्यंत धावायला लागतं. ती एक धाव कंप्लीट झाली, त्यानंतर पुन्हा एकदा 22 यार्ड धावायला लागतं, तेव्हा 2 धावा कंप्लीट होत आहे. असे 3 वेळा धावले ते अर्थात अनिश आणि प्रणय, आणि 3 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. 36 धावसंख्या 2 विकेटच्या मोबदल्यात मोहने पुढील चेंडू घेऊन. रिव्हर्स स्वीपचा अटॅक, व्हॉट अँड शॉट डिसेस. आधुनिक पद्धतीचं क्रिकेट किती पुढे गेले पहा. लाजवाब फटका. इट्स अ बिग फॉर डीजे. धन्यवाद डीजे. रख हौसला बुलंद तेरी भी उड़ान होगी, देखेगी दुनिया सारी तेरी भी एक दिन पहचान होगी. यावेळी मात्र आणि स्वतःची पहचान किंवा ओळख बनवण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळते. चांगल्या चेंडूला सन्मान देते, खराब चेंडूला प्रहार करते आणि यावेळी मात्र अंतिम चेंडूवर 1 धाव घेऊन आपल्याकडे स्ट्राईक घेण्याचा जो प्रयत्न केला होता त्यावेळी मध्ये तो यशस्वी सुद्धा होते. धाव संख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 41 धावा 2 विकेटच्या मोबदल्यात डीजे. धन्यवाद डेजे. ड्रिंक्स ब्रेक मैदानात झालेला असताना आपण पाहतोय दादू एक ड्रिंक्स ब्रेक घेऊन मैदानात गेला 3 षटकांच्या समाप्तीनंतर. त्यावेळी आपण पाहतोय सुंदर क्रिकेट यावेळी पाहायला मिळालं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 41 धावा 2 विकेटच्या मोबदल्यात. अशा पद्धतीची धावसंख्या मनसे बैरीचा पाडा या संघाकडून पाहायला मिळते. सिद्धूजी म्हात्रे यांचे थोडेसे काळजाचे ठोके चुकवणारा क्षण म्हणजे अबूची विकेट. अबू ज्यावेळी 21 धावसंख्येवर बाद झाला त्यावेळी सिद्धूजी म्हात्रेनं कुठलं तरी वाटलं असेल जी मोठी ट्रॉफी दिसते ते मिळवण्याचं स्वप्न त्यांचं कुठेतरी अपूर्ण राहील का या असा प्रश्न सिद्धूजी म्हात्रे यांना पडलेला असताना यावेळी मात्र अनिशच्या माध्यमातून चांगली बॅटिंग त्यांच्या पाहायला मिळते आणि आपल्या संघाला थोडंसं वरचढ करताना अनिश पाहायला मिळतंय. वळूया मॅचकडे. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ प्रगतीपथावर आहे आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज संकेत गोलंदाजीसाठी येतोय. ज्यावेळी संकेत थोडासा महागडा ठरत होता किंवा या सीझन मध्ये आउट ऑफ फॉर्म असलेला संकेत कशा पद्धतीने गोलंदाजी करेल हे पाहणे योग्य असेल. पुन्हा आपण वळणार आहोत मॅचकडे. ज्यावेळी आपण पाहिलं तर संकेत मॅन फ्रॉम रांजणकर ओमसाई रांजणकर संघाचा हा खेळाडू यावेळी मात्र स्मरणिका इलेव्हन नौकार संघाकडून गोलंदाजी करताना पाहायला मिळते. फिल्डिंगची सजावट पाहतोय. शॉर्ट टर्न शॉर्ट लेग, त्यानंतर शॉर्ट कव्हर, त्यानंतर मिड ऑफ, त्यानंतर आपण पाहतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग, लॉंग लेग, त्यानंतर डीप मिड विकेट, लॉंग ऑन, डीप एक्स्ट्रा कव्हर, त्यानंतर डीप पॉइंट अशी फिल्डिंगची सजावट असताना अनिश फलंदाजीसाठी सज्ज आहेत. झालाय गोलंदाज संकेत कशा पद्धतीची गोलंदाजी करेल पाहणे योग्य असेल. यावेळी मात्र मोठा फटका पाहायला, ना इस पार ना उस पार, अब की बार गेंद जाएगी सीमा रेखा पार. सिक्सर डीजे. धन्यवाद डीजे. यावेळी पाहतोय आपण अनिशच्या बॅटमधून मोठा फटका पाहायला मिळतो. संकेत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट यावेळी मात्र एलबीडब्ल्यू साबेल पंचांकडे होतोय. पंच नकारात्मक उत्तर देतात. यावेळी मात्र कमबॅकिंग डिलिव्हरी पाहायला मिळते. लगातार 3 षटकांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक लेजेंडरी क्रिकेटर लेजेंडरी शूटिंग बलपटू सुधाकरजी पाटील यांच्याकडून आलेला आहे. रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट यावेळी मात्र हिट सुपर हिट डीजे.
धन्यवाद डीजे. यू डू नॉट प्ले फॉर मनी, यू प्ले फॉर युअर टीम. यावेळी पाहायला मिळत आहे अनिशच्या माध्यमातून. यावेळी सुद्धा स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन बाहेर. हा दणदणीत खणखणीत मसालेदार षटकार डीजे. रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट. यावेळी मात्र उलटा फुलटा शॉट खेळण्याच्या नादात आपला हा जो महत्वपूर्ण चेंडू होता तो निर्धाव पद्धतीचा गेला. आणि तत्पूर्वी आपण धावसंख्येचा विचार केला तर 59 धावात 2 विकेटच्या मोबदल्यात 4थं षटक मार्गस्थ असन. संख्येचं षटक कुठेतरी मार्गस्थ ठरलंय. जो फलंदाज अनिशला जेव्हा फलंदाजी करताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा यावेळी आपण पाहतोय अनिशची विकेट शेवटच्या चेंडूवर घालत झालंय. अनिश इज गॉन बॅक टू द पवेलियन. बिग अपसेट फॉर हिम. रॉंग शॉट सिलेक्शन डीजे. धन्यवाद डीजे. मनसे बरीदेव बरीचा पाडा संघ तुम्हाला वारंवार पुकार करतोय. 12वा खेळाडू इथे तुम्हाला उपस्थित ठेवायचा आहे. तुम्हाला पेनल्टी दिली जाईल याच्या नंतर. आता आम्ही कोणत्याही संघाचा विचार करणार नाही. जर भांडणं झाली तरी चालतील. स्ट्राईक एंडला नवीन फलंदाज दाखल झाला आहे प्रणय. आणि नवीन फलंदाज आहे तो कुणाल. गोलंदाजी मार्कवर यावेळी येतोय भूषण. शिवबा हाशिवरे संघाचा हा खेळाडू. प्रणयसाठी सुवर्ण संधी आहे. लगातार 2 षटकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आले लेजेंडरी शूटिंग बॉलपटू सुधाकरजी पाटील यांच्याकडून. भूषण पहिला चेंडू घेऊन अंतिम षटकातील. यावेळी मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न. यावेळी मात्र कार्पेटच्या साईड चेंडू जाते. मिडविकेट क्षेत्रात चेंडू खाली फिल्डर येते. तोपर्यंत या चेंडू मागे मिळते ती 1 धाव. धावसंख्या पुढे जाते. अर्थातच 60 ही धावसंख्या होते. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. आणि नवीन फलंदाज आलाय तो कुणाल. कशा पद्धतीने कुणाला फलंदाजी करेल हे पाहणे योग्य असेल. ज्यावेळी अबू बाद झाला 21 या धावसंख्येवर त्यानंतर संघ अडचणीत सापडला होता. त्यामुळं नंतर अनिशने चांगली फलंदाजी केली आणि आपल्या संघाला आतापर्यंत 60 या धावसंख्येपर्यंत नेऊन ठेवलं. जरूर अंतिम षटकाच्या शेवटच्या चेंडूवर तो बाद झाला. आणि अर्थातच थोडीशी निराशा मनसे बरीदेव बरीचा पाडा संघाच्या खेम्यामध्ये पाहायला मिळाली. कुणालसाठी सुद्धा सुवर्ण संधी आहे. लगातार 2 षटकारांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक सुधाकरजी पाटील यांच्याकडून. पुन्हा एकदा भूषण ज्याचा विचार केला तर एक उत्कृष्ट ढोलकीपटू तबला पखवाज वादक तबला वादक ज्याच्याकडे पाहिलं जातं तोच भूषण. यावेळी म्हणतो क्रिकेटमध्ये आपला लक आजमावताना पाहायला मिळतो. राईट हँड ओव्हर दी विकेटने मोठा फटका खेळण्याचा जर प्रयत्न जमिनीला हवा करण्याचा जर प्रयत्न झाला होता. अंदाजोंद फायरिंग पाहायला मिळाली. चेंडू आणि फळीचा कोणताही संपर्क नसल्यामुळे हा चेंडू जातोय विकेट किपर मोन्याच्या हातात. निर्धाव चेंडू डॉट चेंडू. भूषणचा सुंदर पद्धतीचा चेंडू यावेळी आपल्याला पाहायला मिळाला. ज्यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू टाकतोय ऑन साईडला चेंडू टटवण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू आणि फळीचा संपर्क न झाल्यामुळे हा चेंडू मोन्याच्या हातात पुन्हा एकदा विसावतोय भूषण. राईट हँड ओव्हर दी विकेटने स्लोअर पद्धतीची गोलंदाजी करताना गती कमी केली परंतु चेंडू पट्ट्यात आला. चेंडू खाली फिल्डर आहे. लाजवाब गॅस संकेत मार्फत पाहायला मिळाली. कुणाल इज गॉन बॅक टू द पवेलियन डीजे. धन्यवाद डीजे. 60 धावा 4 विकेटच्या मोबदल्यात अजूनही या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. आणि नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय सुशील म्हात्रे. भूषण पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर पळण्यासाठी चेंडू घेऊन. यावेळी मात्र पट्ट्यात चेंडू येतोय. चेंडू सीमारेषा काढण्याचा जोर प्रयत्न करतोय. चेंडू मागे फिल्डर येतोय. कॅच ड्रॉप करतोय आणि या चेंडू मागे येत आहेत त्या 2 धावा. 2 धावांच्या मदतीने स्कोरबोर्ड हलत राहते पुढे जाते आणि थांबते ते अर्थातच 62 या धावसंख्येवर.
अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू मध्ये एक मोठा फटका किंवा 8 धावा आल्या तर अर्थातच 70 धावसंख्या होऊ शकते. आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय यावेळी भूषण चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळते, परंतु फिल्डरची साथ त्याला लाभत नाहीये. भूषण पुन्हा एकदा या षटकातील अंतिम चेंडू घेऊन, प्रणयचा इरादा असेल की हा चेंडू सीमारेषा पार करण्याचा. प्रणय पुन्हा एकदा बॅटिंग ट्रान्स घेऊन पॉपिंग क्रीज मध्ये उभा असताना भूषण गोलंदाजी करतोय. यावेळी चेंडू स्लॉक स्वीप केलाय, मिड विकेट, डीप मिड विकेट आणि स्कोर लेगच्या मध्ये हा चेंडू जात आहे 6 धावांसाठी. डीजे धन्यवाद डीजे. या षटकाच्या मदतीने आपण पाहिलं तर धावसंख्या 68 झालेली आहे. जिंकण्यासाठी 69 धावांचं आव्हान असेल. जर मनसे बरीदेव बरीचा पाडा संघ विजयी झाला तर जिंकणाऱ्या संघास अर्थातच मनसे बरीदेव बरीचा पाडा या संघास सचिन चंद्रकांतजी पाटील शिके नावाने ओळखले जातात, यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. कशा पद्धतीची मोहण्याची रणनीती असेल निर्धारित 5 षटकांमध्ये विनंती करतोय दोन्ही संघाच्या संघनायकांना की आपले विनंती करते मनसे बरीदेव बरीचा पाडा संघ तुमचे यावेळी सर्व फिल्डिंगची सजावट करून घ्यायची आहे. त्याचबरोबर स्मरणिकाईला नौका संघाला विनंती करते आपले सलामीवीर मैदानात पाठवायचे. तत्पूर्वी ऐकूया आपण डीजे आशूच्या माध्यमातून एक सुंदर असं गीत. डीजे धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. रुद्रा एंटरप्राइजेस शिरवली यांच्याकडून सिक्सर किंग साठी एक कूलर देण्यात आलेला आहे. बक्षिसांची खैरात यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. वॉशिंग मशीन असतील, LED TV आहे, त्याचबरोबर कूलर आहे, बॅट्स आहेत आणि ट्रॉफीज सुद्धा आहेत. अशी ही बक्षिस पूर्ण असलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सेकंड सेमीफायनल यावेळी आपल्याला पाहायला मिळते. आपण स्क्रीनवर पाहू शकता 30 चेंडू 69 धावांचं टार्गेट असते आहे. यावेळी मात्र आव्हान डीजे एक सुंदर असं गीत ऐकवा. धन्यवाद डीजे. प्रेक्षकांमध्ये अविनाशजी आचरेकर उपसरपंच पेडांबे पंचायत प्रेक्षकांमध्ये उपस्थित आहेत. तर त्यांनी लवकरात लवकर मंचावर येऊन असं नसतं व्हायचं आहे. प्रेक्षकांमध्ये अविनाशजी आचरेकर उपस्थित आहेत, त्याने मंचावर येऊन असं नसतं व्हायचं आहे. 30 चेंडू 69 धावांचं टार्गेट आहे. आपण पाहतोय ओपनिंग बॅट्समन स्वरूपात मैदानात दाखल झाले रजत आणि केतन. कशा पद्धतीचं युद्ध असेल हे क्रिकेटचं पाहणे योग्य असेल. तत्पूर्वी आपण पाहणार आहोत प्रथम षटक टाकण्यासाठी स्वतः कर्णधार गोलंदाजी मार्गावर येते अबू. अविनाशजी आचरेकर उपसरपंच पेडांबे पंचायत इथे उपस्थित झाले. धन्यवाद सर, ही स्पर्धा पाहण्यासाठी तुम्ही आलात.
रजतसाठी सुवर्ण संधी आहे. लगातार 3 षटकांसाठी मांडवकरचे मामा तुझे त्याच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. पहिला चेंडू आबू कडून लोड फुलटॉस पद्धतीचा चेंडू भिरकावून दिला आहे डीप मिड विकेट मध्ये. हा श्री गणेशा करतो या षटकारांनी धावसंख्येचा डीजे. चेंडूला आपण पाहिलं तर इरादे स्पष्ट केले रजतने. पहिला चेंडू सीमारेखा पार केला. पुन्हा एकदा शॉपिश पद्धतीचा चेंडू यावेळी मात्र तेच तर चेंडू खाली फिल्डर जाण्याचा प्रयत्न करतोय. थोडासा फंबल होतोय पडतोय आदळतोय आणि पुन्हा एकदा उभा राहतोय. तोपर्यंत या चेंडू मागे मिळते ती एक धाव. स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर अर्थातच नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला येतोय केतन. अर्थातच अविनाशजी आचरेकर इथे उपस्थित आहे. त्यांचा स्वागत समारंभ करतायत अर्थातच अमितदादा नाईक. कॅमेरामन मंचावर फोकस करायचा आहे. कॅमेरामन मंचावर फोकस करायचा आहे. अविनाशजी आचरेकर माननीय उपसरपंच पेडांबे पंचायत हे इथे उपस्थित झाले. धन्यवाद सर ही स्पर्धा पाहण्यासाठी तुम्ही आलात आणि तुमची उपस्थिती प्रार्थनीय असेल. तत्पूर्वी वळणार आहोत पुन्हा एकदा मॅचकडे. लेफ्ट हँड बॅट्समन वर्सेस राईट हँड बॉलर. यावेळी मात्र बॅकवर्ड स्टोन लेग लॉंग लेग सीमारेखे बाहेर चेंडू जाण्याचा प्रयत्न करतोय आणि पुन्हा यावेळी मात्र चेंडू सीमारेषे बाहेर जातोय. या बॅट धन्यवाद. अबू थोडासा महागडा ठरताना पाहायला मिळतो. यावेळी मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न केला होता. बॅकवर्ड स्टोन लेगच्या दिशेला तिथे प्रयत्न. चेंडू गेला होता. चेतन चेंडू खाली येते. चेंडूला फेल करतोय. तोपर्यंत या चेंडू मागे मिळते ती एक धाव. या एका धावेनिशी धावसंख्या फुले जाते आणि थांबते ती 12 धावसंख्या होते. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. अबू कशा पद्धतीने कमबॅक करेल हे पाहणे योग्य असेल. ज्यावेळी पहिल्या चेंडूवर लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू सीमारेषे बाहेर ठोकला होता तो अर्थातच रजत भगतने आणि त्याचबरोबर केतनने पहिला चेंडू सीमारेषे पार चौकार ठोकलाय. त्याचबरोबर आपण पाहिलं तर धावसंख्या होते ती अर्थातच 12 धावसंख्या. उर्वरित या षटकातील चेंडू शिल्लक आहेत ते 2. बॅक फुटला जाऊन यावेळी मात्र शॉट कट करण्याचा प्रयत्न केला होता. पॉइंट क्षेत्रात चेंडू टटवण्याचा प्रयत्न केला होता. नो कॉन्टॅक्ट बिटवीन बॅट अँड बॉल. बॉल जातो विकेट किपरच्या हातात. निर्धाव चेंडू डॉट चेंडू. यावेळी आपण पाहिलं तर गोल्डन स्पॉटवरचा चेंडू थोडासा आउटस्विंगर पद्धतीचा होता आणि आता तर बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न केला होता. प्रयत्नात असफल पाहायला मिळाला. अंतिम चेंडू घेऊन अबू या षटकातील पॉवरप्लेचं पहिलं षटक मार्गस्थ असताना अबू गोलंदाजी मार्कवर. यावेळी पाहतोय आपण युमेस. I will definitely hit. It's gone back to the pavilion. धन्यवाद. तोपर्यंत आपण पाहतोय 1 डाऊन बॅट्समन मोन्या मैदानात दाखल झालाय. अंतिम चेंडूवर विकेट पडल्यानंतर धावसंख्या आपण पाहतोय 12 एका विकेटच्या मोबदल्यात 1 षटकाच्या समाप्तीनंतर. निर्धारित आपण पाहतोय 24 चेंडूमध्ये 57 धावांची गरज आहे. आपण पाहतोय गोलंदाजीमध्ये चेंजेस होत आहेत. स्पीडअप करायचं आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतोय. तसेच मनसे बरीचा पाडा संघ परेशजी कडवे प्रेक्षकांमध्ये उपस्थित आहेत. मी विनंती करते परेशजी कडवे तुम्ही व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. अमित दादा तुम्हाला बोलवत आहेत. परेश पुन्हा एकदा. यावेळी बॅकफुटला जाऊन पॉइंट क्षेत्रात चेंडू जातोय. 1 बाउंड चेंडू सीमारेषा पार होतोय. हा दणदणीत 4 चौकार. 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 4 चौकार.
धन्यवाद. रोशनच्या पहिल्या चेंडूवर त्याला वेलकम केलंय ते चौकारांनीशी. यावेळी मात्र स्लॉट मधील चेंडूला भिरकावून दिलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईन बाहेर. हा केतन ब्रँडेड षटकार. डीजे निवड डीजे पुन्हा एकदा जमलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं खरीपाट प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत करतोय. घेऊन जातोय या मॅच कडे, ज्यावेळी आव्हान थोडस सोपं किंवा कठीण वाटतंय. पुन्हा एकदा आपण वळणार आहोत रोशनच्या गोलंदाजीकडे. यावेळी बॅकफुटला जाऊन कव्हर क्षेत्रात चेंडू टटवण्याचा प्रयत्न, आपण डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता, परंतु आपण या चेंडूवर पाहिलं तर चांगली रनिंग बिटवीन द विकेट केतन आणि अबूच्या मोन्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. मोन्या इज ऑन स्ट्राईक. यावेळी आपल्याला पाहायला मिळते 23 धावसंख्या एका विकेटच्या मोबदल्यात. दुसरं षटक मार्गस्थ असताना आता वेळ आपण पाहतोय निर्धारित 21 चेंडूंमध्ये 46 धावांची गरज असताना अलिबागचा हार्दिक पांड्या मोन्या आपल्याला पाहायला मिळते, ज्याच्या माध्यमातून जी खरीपाट 11 आणि अलिबाग 11 ज्याच्यामध्ये जो प्रेक्षणीय सामना झाला होता, एक्झिबिशन मॅच झाली होती, त्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकर यावेळी आपण पाहतोय लाजवाब शॉट, ट्रेडमार्क शॉट मोन्या. यू ब्युटी डीजे. धन्यवाद डीजे. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, अतिशय चांगला चेंडू, चांगल्या चेंडूला चांगल्या रीतीने खेळून काढला तो मोन्याने. थोडासा वाकला, आडव्या बॅटने चेंडू स्क्वेअर कट कव्हर क्षेत्रात चेंडू टटवून दिला. 1 बॉल सीमारेषे पार 4 धावांसाठी. मंगेशजी बरे प्रेक्षकांमध्ये उपस्थित आहेत, त्यांनी मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. प्रेक्षकांमध्ये मंगेशजी बरे आम्हाला दिसत आहेत, त्यांनी मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. अर्थातच स्मरणिका 11 नौखार संघाचे मंगेशजी बरे. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू यावेळी बॅटचं चुंबन घेऊन विकेट किपरच्या झोलीमध्ये जातोय. मोन्या इज गॉन बॅक टू द पवेलियन. बिग अपसेट फॉर हिम डीजे. धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय. मोन्याची विकेट गेल्यानंतर तेजस. यावेळी मोन्याने थोडासा हलक्या पद्धतीने चेंडू कट करण्याचा प्रयत्न केला होता थर्डमॅन बाउंड्री लाईन बाहेर, परंतु आपण पाहिलं तर बॅटचे अस्पष्ट कड लागून विकेट किपरच्या झोळीमध्ये चेंडू गेला आणि अर्थातच रोशनने आपल्या गावाचं नाव रोशन केलं, मनसे बहिरीते बहिरीचा पाडा संघाचं नाव रोशन केलं आणि अर्थातच आपल्या गावचा खेळाडू तेजसच्या समोर फलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. रोशन वर्सेस तेजस. तेजस की रोशन, रोशन की तेजस. राईट हँड ओव्हर दी विकेटने रोशन. खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळी मात्र स्वीप पद्धतीचा चेंडू बॅकवर्ड स्टोन लाईकच्या दिशेला. हा खणखणीत दणदणीत मसालेदार चौकार डीजे. धन्यवाद डीजे. अंतिम चेंडूवर चौकार आल्यानंतर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 31 लॉस ऑफ 2 विकेट्स 2 ओव्हर्स कंप्लीटेड. पॉवर प्लेची 2 षटके समाप्त झाल्यानंतर यावेळी आपण पाहिलं तर 31 धावा 2 विकेटच्या मोबदल्यात. मोन्या रजत बाद झाल्यानंतर केतनवर पूर्णतः जिम्मेदारी राहील, जबाबदारी राहील आपल्या संघाची. ज्यावेळी केतन चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतोय, त्याच्या समवेत जो तेजस पहिल्या चेंडूवर चौकार ठेवून नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. वैयक्तिक
दुसरं संघासाठी तिसरं षटक घेऊन येते तो अर्थातच अक्षय म्हात्रे अबू मॅन फ्रॉम कावाडे. कावाडे गावचा खेळाडू. कावाडेचे बरेचसे प्रेक्षक गॅलरीमध्ये उपस्थित आहेत अबूला सपोर्ट करण्यासाठी, अबूला चीअरअप करण्यासाठी. त्यावेळी आपण धावांचं आव्हान पाहिलं तर 18 चेंडू 38 धावा निर्धारित आपल्याला पाहायला गेलं तर रिक्वायर्ड रन रेट असेल 12.67 ची सरासरी कायम राखावी लागेल. स्पीडअप करायचं आहे. ज्यावेळी आपण फिल्डिंगची पॉइंटिंग पाहतोय, शॉर्ट लेग, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉइंट, बॅकवर्ड पॉइंट, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट, त्यानंतर शॉर्ट कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, त्यानंतर डीप मिड विकेट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि स्क्वेअर लेग. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळी मात्र मिड विकेट बाउंड्री लाईन बाहेर. हा केतन ब्रँडेड षटकार डीजे. यावेळी आपल्याला मंचावर पाहायला मिळतात डॉक्टर तुषारजी पाटील इथे उपस्थित झालेत. ही स्पर्धा पाहण्यासाठी त्यांचं क्रिकेटवरचं प्रेम सुद्धा यावेळी आपल्याला पाहायला मिळतंय. कारण लहानपणी ते बरेच वेळा क्रिकेट खेळलं असेल, परंतु शिक्षणामुळे त्यांचं हे स्वप्न कुठेतरी अपुरं राहिलं. परंतु क्रिकेट पाहण्याचं जे वेळ आहे ते पुन्हा एकदा ते मैदानावर पाहायला मिळतंय. मंचावर ते उपस्थित झालेत आणि धन्यवाद सर, तुम्ही मंचावर आलात आणि ही स्पर्धा पाहण्यासाठी तुम्ही मंचावर बसलात, त्यासाठी धन्यवाद करते. पुन्हा एकदा वर्ल्ड मॅचकडे. ज्यावेळी पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर धावसंख्येची थोडीशी गती वाढते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 37 धावसंख्या 2 विकेटच्या मोबदल्यात. तिसरं षटक मार्गस्थ असताना आता रिक्वायर्ड रन रेट अर्थातच धावगती असेल, अपेक्षित असेल 10.67 ची. यावेळी बॅकफुटला जाऊन चेंडू कट करण्याचा प्रयत्न पॉइंट क्षेत्रात केला होता, परंतु प्रयत्न फसला आणि अर्थातच विकेट किपर गोलंदाज हसला. यावेळी पाहिलं तर गोल्डन स्पॉटवरचा चेंडू तेज तरार चेंडू पाहायला मिळाला. त्याचबरोबर गती होती या चेंडूमध्ये, या गतीने बीट केलं ते अर्थातच केतनला आणि हा कमबॅकिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली अबू मार्फत. ज्यावेळी अबू राईट हँड राऊंड विकेटने गोलंदाजी करते पंचांच्या उजवीकडून केतनसाठी. यावेळी आपण पाहते पंच जय पवार सरांच्या निर्णयाची आम्ही प्रतीक्षा करत असताना तत्पूर्वी आपण त्यांच्या हा माध्यमातून पाहिलं की 2 हात जमिनीला समांतर करून त्यांनी इशारा केला की हा चेंडू वाईड आहे. अतिरिक्त धावसंख्येत 1 ने वाढ झाल्यानंतर धावसंख्या होते ती 38. 16 चेंडू 31 धावांचं टार्गेट. 16 बॉल्स अँड 31 रन्स नीड टू विन फॉर स्मरणिका 11 नौकार. पुन्हा एकदा यावेळी बॅकफुटला जाऊन चेंडू थर्मेशनला ट्रॅव्हल होत आहे, सीमारेषा पार होत आहे. हा संजीवनी चौकार डीजे. पंधरा चेंडू 27 धावांचं टार्गेट असेल. यावेळी सिद्धूजी म्हात्रे यांचे ठोके चुकलेत, अटॅक येईल अशा पद्धतीचं हे क्रिकेट पाहायला मिळतात. त्यावेळी स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला आणि यावेळी केतनच्या हातामध्ये चेंडू जातोय आणि केतन इज गॉन बॅक टू द पवेलियन. बिग अपसेट फॉर हिम डीजे. धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज मैदानात पाठवायचा आहे. केतन वैयक्तिक 9 चेंडू 26 धावांची खेळी करून बाद झाला. यावेळी थोडंसं आव्हान थोडंसं कठीण होताना पाहायला मिळते. ज्या केतनच्या बॅटमधून मोठ्या धावा येत होत्या, धावगती वाढत होती स्मरणिका 11 नौकार संघाच्या माध्यमातून, त्यावेळी केतन बाद झाला. स्क्वेअर लेगच्या दिशेला एक चांगला चेंडू खेळण्याचा जरूर प्रयत्न केला होता स्क्वेअर लेगच्या दिशेला. तिथे फिल्डर तैनात होता. अचूकरित्या त्याने चेंडूला पकडलं, झेललं आणि बाद केलं केतनला. यावेळी मात्र स्मरणिका 11 नौकार संघाच्या खेम्यामध्ये थोडीशी निराशा पाहायला मिळते. सामन्याचं समीकरण पाहिलं ना तर सामन्याचं समीकरण जाऊन पोहोचते ते 14 चेंडू 27 धावा. 14 बॉल्स अँड 27 रन्स नीड टू विन फॉर स्मरणिका 11 नौकार संघ. यावेळी कमबॅकच्या भूमिकेने मनसे बैरिते बरीचा बडा संघ, मनसे बैरिते बरीचा बडा संघाचे स्पॉन्सर अर्थात अलिबाग मनसे उपाध्यक्ष सिद्धूजी म्हात्रे, अलिबागचा ढाण्या वाघ म्हणून ज्याच्याकडे ओळखलं जातं, ते थोडंसं आता चीअरअप करताना आपल्याला पाहायला मिळतात. राईट हँड राऊंड विकेटने अबू
गुडलेन स्पॉटवरचा चेंडू पुन्हा एकदा जोरकश मारण्याचा प्रयत्न केला होता. स्टेट डाऊन टू ग्राउंड चेंडू खेळला होता. रोशन चेंडू खाली येतोय. या चेंडू मागे मिळते एक धाव. सामन्याचं समीकरण पुन्हा एकदा चेंज झालंय. 13 चेंडू 26 धावा. प्रति बॉल दोन धावा घ्यायला लागतील स्फटिक आयलंड नौकार संघाला. तेजस ज्याने एका चेंडूमध्ये 4 धावा केल्यानंतर त्याच्याकडून कोणताही चेंडू खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला नाही आतापर्यंत. पुन्हा एकदा तो स्ट्राईक एंडला आलाय आणि ज्यावेळी अबू या षटकातील उर्वरित एक चेंडू टाकेल कशा पद्धतीचा तो चेंडू असेल. तेजस वर्सेस अबू. यावेळी एलबीडब्ल्यूचा पेला. तेजस इज गॉन बॅक टू दी पवेलियन. क्वार्टर जाते आणि पोचते ती 44 धावसंख्या. यावेळी आपण फोटो स्क्रीनवर पाहू शकता 44 धावा 4 विकेटच्या मोबदल्यात. धन्यवाद. गोलंदाजीसाठी येतोय अनिश ज्याने 6 चेंडूमध्ये 6 धावा डिफेंड केल्या होत्या. या
सीझन मध्ये तो अनिश मॅन फ्रॉम बागदांडा आपल्या आशुरेच्या मैदानावर मोठा झालेला हा खेळाडू 6 चेंडू 15 धावा. लॉर्ड फुलटॉस पद्धतीचा चेंडू यावेळी बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू लॉंग ऑफच्या क्षेत्रात गेला. फिल्डर थोडासा बंबल होत आहे. या चेंडू मागे मिळतात त्या 2 धावा. सामन्याचं समीकरण पुन्हा एकदा चेंज होत आहे. 5 चेंडू 13 धावा. 5 चेंडू 13 धावा या पहिल्या 2 बॉल. पाहिलं तर अनिशचं इथे आशुरे गाव म्हणजे आजोळ आहे, मामाचं गाव आहे आणि या मामाच्या गावात तो मोठा झालेला हा खेळाडू. मामा पण त्याची मॅच पाहते. यावेळी माझा फुलटॉस पद्धतीचा चेंडू विकेट किपरच्या झोळीमध्ये. वैभव इज गॉन बॅक टू द पवेलियन. बिग अपसेट फॉर हिम डीजे. धन्यवाद डीजे. न्यू बॅट्समन मैदानात पाठवायचा आहे. टाइमपास करू नका मित्रांनो. संकेत सनी मैदानात दाखल होते स्ट्राईक एंडला. तोपर्यंत धावसंख्येचा विचार केला तर 4 चेंडू 13 धावा. 4 चेंडू 13 धावा. 13 धावा 4 चेंडू. स्वर्णिका इलेवन नौखार नीड्स 13 रन्स इन 4 बॉल्स. व्हॉट विल बी हॅपन. टाळ्यांचा कडकडाट होऊ द्या एकदा प्रेक्षकांकडून. 4 चेंडू 13 धावा. कोणत्या संघाला सपोर्ट करणार. स्मरणिका इलेवन नौकार संघ की मनसे भैरीदेव भैरीचा बाडा संघ. बॅटल सुद्धा 50-50 आहे कारण क्रिकेटमध्ये अनिश या षटकातील उर्वरित चेंडू घेऊन यावेळी एलबीडब्ल्यूचा अपील करते. पायचित होण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॅटला चेंडू न लागता पायाला लागतोय आणि यावेळी मात्र या चेंडू मागे मिळते ती 1 धाव. सामन्याचं समीकरण चेंज होते. धन्यवाद डीजे. यावेळी आपण पाहतोय रायगड जिल्हा शूटिंग बॉल खेळाचे अध्यक्ष शंकरजी मोकल यांचा व्यासपीठावर आगमन होते. ते आल्याच रोहनसाठी सुवर्ण संधी आहे. लगातार 2 षटकारांस 1000 रुपयाचं पारितोषिक शंकरजी मोकल यांच्याकडून. यावेळी मोठा फटका करण्याचा प्रयत्न. चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेला ठेवला आहे. 2 फिल्डरना जगून चेंडू सीमा रेषा पार होतोय 4 धावांसाठी. धन्यवाद डीजे. फोटो आपण लाईव्ह स्क्रीनवर पाहू शकता. किती धावा हव्या आहेत. 2 चेंडू 8 धावा. 2 चेंडू 8 धावा. जेव्हा शंकरजी मोकल यांचं आगमन होतंय तेव्हा रोहनच्या बॅटमधून मोठा फटका पाहायला मिळतोय. इज इट पॉसिबल. 2 balls and 8 runs need to win for स्वर्णिका इलेवन नौखार. काय घडणार. क्रिकेट कशा पद्धतीने रंग बदलतं. क्रिकेट राजकारण आणि मुलगी सुद्धा कशा पद्धतीने रंग बदलते हे पाहणे योग्य असेल. ज्यावेळी आपण पाहतोय अनिश कशा पद्धतीचा चेंडू असेल. परत अनिश विरुद्ध रोहन. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू जाते. गाठपीच्या सारी चेंडू गेला होता. 2 धावा घेण्याचा प्रयत्न होता. यावेळी आपण पाहिलं तर संकेत इज गॉन बॅक टू द पवेलियन. धन्यवाद सिद्धूजी म्हात्रे. पंच थोडस थांबवायचं सामना. सिद्धूजी म्हात्रे तुमच्या प्रेक्षकांना विनंती असेल जर मैदानात कुठलाही प्रेक्षक गेला तर पेनल्टी आकारली जाईल याची नोंद घ्यायची आहे. शंकरजी मोगल यांच्याकडून सुवर्ण संधी आहे अनिशसाठी. जर डॉट चेंडू टाकला तर 500 रुपयाचं पारितोषिक अनिशसाठी. डॉट चेंडू टाकला तर 500 रुपयाचं पारितोषिक. योग्य ती आपण पाहिलं तर सिद्धूजी म्हात्रे तुमचा कोणताही खेळाडू किंवा प्रेक्षक जायचं नाही मैदानात. पेनल्टी नाहीये परंतु शिस्तता पाळायची आहे. 1 चेंडू
7 धावा. काय घडणार? 2 चेंडू पडेल की षटकार येईल? यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू 500 रुपयाचा मानकरी होत आहे. मनसे बैरिते बैरीचा बडा संघ अंतिम फेरीत प्रवेश करतोय. डीजे अभिनंदन. खरंच खऱ्या अर्थानं ही लीग गाजताना आपण पाहतोय. जो तरुणाईचा खऱ्या अर्थानं जो उत्सव आहे ना, तो आपल्याला इथे या